नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू म्हात्रे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण उभे आहोत करंजा जेटीवरती, जिथे आज एक नवीन इतिहास रचला जाणार आहे. मित्रांनो, बाजारपूर गावचा स्वराज संतोष पाटील, वय वर्ष 14, हा मुलगा कासा खडक ते खंदेरी किल्ला, हा जो सागरी अंतर आहे तो जवळपास 18 किलोमीटरचा सागरी अंतर आहे, तो पोहून पार करणार आहे. आणि हा इव्हेंट आपण आज कव्हर करणार आहोत. त्याच्या जिद्दीला, स्वराज या वाघाला खरंच सलाम आहे, या जिद्दीला सलाम आहे. तर बघूया हा अंतर कशा पद्धतीने, हा इव्हेंट कशा पद्धतीने पूर्ण होतोय. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द ब्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. मित्रांनो, आपल्या पाठीमागे भली मोठी बोट दिसत असेल तुम्हाला. ऍक्च्युली ती बोट आणि त्या बोटीमधील माणसं तुम्ही जो बघितलं, तर ही जी बोट आहे ती बोट असं समजू नका की कुठून इथून अलिबागला चालली आहे किंवा काय. हा जो स्वराजचा जो इव्हेंट आहे, त्या इव्हेंटसाठी त्याला सपोर्ट म्हणून अखंड संपूर्ण बाजारपूर ग्रामस्थ, त्याचे नातेवाईक असो किंवा त्याचे सपोर्टर्स आपण म्हणू शकतो, हे सगळे लोक त्याच्या सोबत असतात. फक्त हा एकट्याचा इव्हेंट नाहीये, हा फक्त स्वराजचा इव्हेंट नाहीये, तर हा पूर्ण बाजारपूर गावाचा इव्हेंट आहे. हा दिसून येतो आपल्याला. ही जेव्हा बोट आली तेव्हा मी विचार केला की एवढ्या मोठ्या बोटीची गरज काय. आता विचार पडतोय की ही एक बोट पुरेल का, असं विचार आता माझ्या मनात चाललंय. बघूया इव्हेंट कसा होतोय, कारण एवढा मोठा सपोर्ट सिस्टम त्याच्या पाठीमागे चालू आहे, तर इव्हेंट खतरनाक होणार आणि त्याला पण होप्स नक्की मिळणार. सो बघूया कसा होतो हा इव्हेंट. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, एकविरा माते की. करंजा जेटी आहे ती फायनली सोडले आणि 11:30 वाजता उडी. तर मित्रांनो, आपल्या समोर स्वराजचे वडील आहेत. दादा, तुला हे विचारायचं आहे की आता सध्या बोटीवरती किती माणसं आहेत, पहिले ते सांग. जवळजवळ 70 माणसं आहेत. या सगळ्यांचं मॅनेजमेंट, त्याबद्दल आधी सांग. आपण काय घेऊन चाललोय, कशा पद्धतीने मॅनेज केलंय, किती बोटी आहेत, या सगळ्या गोष्टीबद्दल. आता तर ही मोठी बोट तर आहेच. अगोदर त्याच्याबरोबर 2 छोट्या बोटी असणार आहेत. मी का ही मोठी बोट केली, का लेडीज जास्त आहे आपल्याबरोबर बरोबर. आणि पाण्याचा प्रेशर जास्त आहे तिथे. तुम्ही बघितलं किती लोक आहेत तिथे. आणि हा तर आहेच. वरती गेल्यानंतर मी एक म्हणजे जेवणाचा प्रोग्राम ठेवलाय अच्छा, म्हणजे काशा खडकावर. खडकावर. त्याचं प्लॅनिंग काय असेल? तिथलं जेवण वगैरे आपल्या लेडीज एक ही बोट अगोदर जाणार हा, आणि तिथं सर्व रेडी करणार जेवणाचं वगैरे. हा, हा. तो प्रोग्राम झाल्यानंतर आपण आपल्या हा प्रोग्राम सक्सेस होईपर्यंत आपण त्याच्यावर कंपल्सरी राहणार आहोत. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण वर गेल्यानंतर हा सर्व जेवणाचा वगैरे प्रोग्राम आपण करणार. अच्छा, आणि असं तुमच्यातर्फे पण देवाला प्रार्थना करा की आपला प्रोग्राम सक्सेस व्हावा. नक्कीच होणार. स्वराजचं कॉन्फिडन्स बघून आता आपण सध्या स्वराजची बाईट घेतली नाहीये, तो पण जरा शांत बसलाय, पॉवर सेव्हिंग मोडला आहे. आणि आता कसं आहे, मला हे म्हणायचं की आपण रात्रीचा तो पाण्यामध्ये झेप घेणार आहे. रात्रीचा पाण्याचा अंदाज, त्या सगळ्या गोष्टी, कारण आपल्याला दिवसाला सगळ्या गोष्टी दिसून येतात, पण रात्री आपल्या डोळ्यासमोर फक्त एक ब्लँक स्पॉट असतो आणि त्या आपण फक्त त्या दिशेने वळत असतो. त्याबद्दल त्याला एक विशेष काय मार्गदर्शन किंवा विशेष काही गोष्टी त्याला सांगितलं का? हे त्याची मम्मीने सर्व झालं. आणि लास्ट टाइम तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही होतेच तेव्हा पण आपण कालोखाचीच उडी मारलेली आहे. बरोबर. पण त्याची ही एक जिद्द होती की हा करावा म्हणून. कासा ते खंदेरी, त्यासाठी त्याच्या मनाची तयारी होती की हे मी करणार म्हणून. तर मित्रांनो, आपण बघितलं जवळपास बऱ्याच गोष्टी अशा आहेत. एक गोष्ट अशी आहे जी मला सांगावीशी वाटते की बाजारपूर गावाचे ग्रामस्थ जे आहेत किंवा बाजारपूर अध्यक्ष जे आहेत, अजित म्हात्रे जे आहेत, ते या सगळ्या इव्हेंट मध्ये खूप उत्स्फूर्तपणे पार्टिसिपेट केलेला आहे. गावातली युनिटी पण आपण या बोलू शकतो की गावातली युनिटी खूप आहे. फक्त एकटा, मगाशी पण तुम्हाला सांगितलं, खास करून जितेंद्र घरत सुद्धा इथे उपस्थित आहे. आणि या सगळ्या गोष्टी लहान पोरं ब्रास बँड म्हणजे बँड वगैरे घेऊन सगळेजण आहेत, त्याबद्दल काय सांगणार? त्यांना या प्रोग्रामसाठी किती दिवस वाट बघत होते. त्यासाठी बघा कसा माहोल तयार झालेला आहे. खरंच, ज्या पोरांसोबत, ज्या मित्रांसोबत स्वराज खेळतो, ती मित्र त्याला होप्स देण्यासाठी, त्याला एक ताकद देण्यासाठी इथे आलेले आहेत. खरंच खूप मोठा इव्हेंट होणार आहे. इव्हेंट आपण हळूहळू पुढे सरकूया. आता आपण जाऊया पुढच्या बाजूला, बघूया त्याच्या आईसोबत बोलूया. चला, धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, स्वराजच्या आईकडे आपण आलो आहोत. मी आताच स्वराजच्या वडिलांची, संतोषाची बाईट घेतली. त्यांनी सांगितलं सगळं श्रेय आईचं आहे. त्याची प्रॅक्टिस, त्याचं आतापर्यंतचं, म्हणजे या इव्हेंटसाठी काय काय प्रॅक्टिस घेतली आणि काय काय वेगळ्या गोष्टी करायला लागल्या त्याला, त्याबद्दल थोडं सांग. वेगळं असं काय नाही. लास्ट इव्हेंट मध्ये ऑल ओव्हर त्याला सगळं जजमेंट आलं होतं. फक्त प्रॅक्टिसला थोडा मी वेळ दिला, ऑफिसला सुट्टी टाकून. बरोबर.
कारण त्याला नेहाण करणं वगैरे थोडं इम्प्रूव्ह करायचं होतं. पण त्या पप्पांना त्याच्या एवढा आयडिया नाही. पण मी याच्या आधी स्विमिंग केलेलं आहे. हा, तुमच्या स्विमिंग बद्दल पण मला जाणून घ्यायचंय. तुम्ही सॉरी, तुम्ही कोणकोणते रेकॉर्ड्स केलेत आणि कुठे कुठे स्विम केलेत, किती किलोमीटरचं अंतर, या सगळ्या गोष्टी सांगा. मी फर्स्ट टाइम मोरा गेटवे केला 2000 साली. आम्ही 3 भाऊ आहेत, तिघांनी एकत्र केला होता. मोरा गेटवे 14 किलोमीटर. त्याच्यानंतर रेवस गेटवे त्याच वर्षी डिसेंबरमध्ये रेवस गेटवे केला, धरमतर गेटवे. एका वर्षात आमचे 3 इव्हेंट झालेले आहेत, तिन्ही भावांचे एकत्र. आणि त्याच्यानंतर मग नोकरी वगैरे लागल्यानंतर मी स्विमिंग सोडलेलं आहे. मी मुलाला माझ्या तयार केलं. त्याच्यानंतर माझी एक इच्छा होती का मी एवढं स्विमिंग केलंय, माझ्या मुलांनी पण करावं, म्हणून त्याला तयार केलं. आधी तो थोडं घाबरायचा पाण्याला वगैरे. आता खूप मनाची तयारी करून मम्मी तुझी इच्छा आहे मी करतोय. ठीक आहे, चांगल्या प्रकारे करतोय. पण त्याचा थोडा मेडिकल इश्यू थोडा आहे त्या मानाने, पण तो चांगला करतोय स्विमिंग. या सगळ्या गोष्टीमध्ये गावकऱ्यांचा सहभाग, घरातल्यांचा, कुटुंबाचा सहभाग कसा आहे? माझे मोठा भाऊ, काकाचा मुलगा संतोष पाटील, मयूर, जयेश, त्याच्यानंतर आत्याचा मुलगा हितेश भोईर यांनी घेतलं. त्याच्यानंतर काकाचं पण त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे, माझ्या किशोर भाऊ काकांचा. त्याच्यानंतर माझ्या घरातले पण सपोर्ट करतात का बाबा तू नाही तर आम्ही घेऊन जातो वगैरे. सगळ्यांचा घरातल्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत माझ्या मुलाला आणलेलं आहे. मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नाही का माझा मुलगा स्विमिंग करेल. आणि जेव्हा मी स्टार्ट केलं 3 वर्ष फक्त मला गेले त्याची पाण्याची भीती घालवण्यासाठी. 3 वर्षानंतर तो जेव्हा पाण्याची भीती गेल्यानंतर त्याला मी स्विमिंग शिकवलं. प्रवास खूप मोठा होता, खूप खडतर आहे पुढे सुद्धा प्रवास, आणि आपण अजून पुढे पाहणार आहोत की कशा पद्धतीने हा इव्हेंट पार पडतोय. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू. ठीक आहे. तर आपल्या सोबत संतोष दादा आहेत, हेड कोच म्हणू शकतो. सोबतच काय नातं तुमचं? तो ऍक्च्युली भाचा आहे माझा. हेड कोच कमी, भाचा आहे, सो अजून तो स्ट्रिक्ट झालेला आहे. त्यामुळे या इव्हेंटसाठी काय काय तयारी कशा पद्धतीने केली गेली आणि आता या इव्हेंटसाठी काय मार्गदर्शन त्याला दिलेलं आहे त्याबद्दल सांग. ही जी स्विमिंग आहे टू आयलंड आहे. बरोबर. म्हणजे हा किनारा नाही, म्हणजे कासा खडक ते खानोजी आंग्रे आयलंड हे दोन्ही पण आयलंड आहेत. त्यांच्या दरम्यातले 18 किलोमीटरचा जो अंतर आहे त्याची ही स्विमिंग आहे. आणि हा जो चॅनल आहे तर मुंबई पासून आपण खालच्या बाजूला जातो, म्हणजे हा डीप सी मध्ये जातो. नक्कीच तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय. जय शिवाय. तर मित्रांनो, आपल्यासोबत स्वराज आहेत. हाच आहे ज्याच्यासाठी हा संपूर्ण इव्हेंट रेडी झालेला आहे, प्रिपेअर झालेला आहे. स्वराज, पहिला सांग कितवीला आहेस? मी 7वीला आहे. म्हणजे तुझं वय 14 वर्ष बरोबर? नाही 12. 12 वर्ष. 12 वर्ष वय, त्यामध्ये 18 किलोमीटर सागरी अंतर पार करणं खाऊ नाही मित्रांनो. त्यामध्ये एवढ्या थंडीमध्ये तुम्ही बघू शकता मी स्वेटर वगैरे घातलेला आहे. सो या इव्हेंट साठी काय काय तयारी केली, कशा पद्धतीने, आणि किती तास प्रॅक्टिस झाली तुझी? मी स्विमिंग पूलला दररोज 2 पहिला तास करायचो. नंतर हप्ताभरात 5 तास, 4 तास, 6 तास अशी प्रॅक्टिस व्हायची. आणि संडेला समुद्रात जायचं प्रॅक्टिससाठी. समुद्रामध्ये डिफिकल्ट वाटतं? नाही. डायरेक्ट नाही, कारण ही जिद्द आहे, ही चिकाटी आहे त्याची, ही प्रॅक्टिस आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. हा इव्हेंट जेव्हा होणार होता त्याच्या आधी तुला सांगितलं असेल की हा आपला असा इव्हेंट करायचा, काय म्हणत होतं की एकदाच तू हो बोललास की कसं काय, मनात काय होतं तुझ्या? मला अजून एक इव्हेंट करायचा होता. पहिला मी फर्स्ट वाला केलेला इव्हेंट मोरा द गेटवे ऑफ इंडिया. त्याच्यानंतर मम्मी बोललेली परत एकदा करू, तर मी बोललो पुढच्या वर्षी करू. मग या वर्षी मामा बोलला करायचा, म्हणून मी केली, म्हणजे प्रॅक्टिस केली. मामा म्हणजे कोण? संतोष मामा, जे आता आपल्याला भेटले होते. त्यांनी संपूर्ण प्रॅक्टिस घेतलेली आहे. तुझ्या इव्हेंटसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मस्त इव्हेंट कर. थँक्यू. नमस्कार, जय शिवराय सर्वांना. आज आपण इथे आलेलो आहोत स्वराजच्या संतोष पाटील, म्हणजे माझा तो भाचा आहे, त्याच्या इव्हेंटला आलेलो आहोत आपण. कासा ते खंदेरी आयलंड हा 18 किलोमीटरचा सागरी अंतर तो पार करण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि आपण आज पाहू शकता सर्व त्याचे आमच्या पूर्ण कुटुंबाची माणसं, तसेच आपल्याकडे
महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. आपल्याकडे उरण तालुका ॲमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशनचे सुनील काका आहेत, त्याचे वडील आहेत. आमचे घरातले वरिष्ठ रमेश काका आहेत. तसेच ज्याच्याकडे ते भावाकडे माझ्या प्रशिक्षण घेतो हितेश. आणि आमच्या घरातले सर्वात सिनियर स्विमर आमचे काका किशोर काका आहेत. तसेच आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आज GST डिपार्टमेंटचे डेप्युटी कमिशनर आज आपल्याला आहेत. मुरलीधर बांडे सर आलेले आहेत आपल्याकडे त्याच्या कार्यक्रमासाठी. हा कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या पार करावा, लवकरात लवकर पार करावा असे त्याला शुभेच्छा देतो ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, सर्वांना जय शिवराय. आज स्वरूप सोनाली संतोष पाटील हा केगाव येथील राहणारा सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिकणारा 12 वर्षाचा मुलगा आज कासा बेट ते खंदेरी आयलंडपर्यंत तो स्विम करणार आहे. साधारण 18 किलोमीटरचं ते अंतर आहे आणि तो हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण करेल याची मला पूर्ण खात्री आहे. स्वराजला माझ्या ओपन वॉटर आणि उरण तालुका संघटनेकडनं ह्या इव्हेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मोराटी बॉम्बे मागे केलं होतं, पण बरंच आता हे जे सागरी अंतर 18 किलोमीटर आहे, परंतु दळदळीचं आहे. भरती ओटी आणि बरंचसं अंतर असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी ते पोहून जायचं आणि तो जाईल अशी आमची आशा आहे, अपेक्षा आहे. सर्व उपस्थित केगाव बाजारपूर ग्रामस्थ आणि सर्व असोसिएशनची माणसे सर्व शुभेच्छा द्यासाठी स्वराज्यासाठी आलेले आहेत. आज हा स्वराज 12 वर्षाचा मुलगा आहे. 11 वर्षाचा मुलगा होता तेव्हा आम्ही हा गेटवे मोरा ते गेटवे हा त्यांनी चांगल्या रीते पोहण्याचा कार्यक्रम केला चांगला. आता तो कासा ते खंदेरी हा 18 किलोमीटरचा प्रवास करतोय. त्यासाठी आम्ही एक शुभेच्छा देतोय बाजारपूर ग्रामस्थांकडून. त्याला यशस्वीरित्या पार पडावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कोणत्याही प्रकारचा मित्रांनो हलगर्जीपणा नाही. इथे सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत बघा. सोबत 2 बोटी आहेत आणि स्वराजने पाण्यात झेप घेतलेली आहे. आपण पाहू शकतो हा कासा खडक आहे आणि सोबतच स्वराज पोहत आहे. त्याच्यासोबतच एक छोटीशी बोट सुद्धा आहे, आपण पाहू शकतो मित्रांनो. कयाक मित्रांनो आपण बघू शकतो या लाटांच्या वेगाला कापत स्वराज आपल्या लक्षाकडे पुढे वळत असताना दिसतात आणि त्यासोबतच त्याचे कोच त्यासोबत कंटिन्यू आहेत कायाकमध्ये. त्यासोबतच पाठीमागे बघू शकतो एक बोट आहे, मोठी बोट, त्यामध्ये कंटिन्यू ब्रास बँड वाजत आहे, आई एकविरेचं गाणं वाजत आहे. त्यासोबत या बाजूला ही जी बोट आहे या बाजूला त्याचे आई पप्पा आहेत, ते त्यांना कंटिन्यू होप्स देत आहेत. स्वराजचा आवाज आणि सोबतच एक अजून एक सपोर्ट आलेला आहे त्यासोबत. आपल्याला कुठेच आपल्याला असं पाहायला मिळत नाही की स्वराज थंड पडलेला आहे किंवा स्वराज स्लो होतोय. त्याचा प्रत्येक स्ट्रोक हा खूप ताकदवर आहे, आपण पाहू शकतो. टायमिंग होता 11:50. 11 वाजून 50 मिनिटांनी स्वराजने पाण्यात झेप घेतली.
मित्रांनो बरोबर 12:50 झालेत. 1 तास कंप्लीट झालेला आहे आणि पाठीमागे तुम्ही आवाज ऐकताय स्वराज स्वराज म्हणून. कंटिन्यू त्याला सपोर्ट आहे, कंटिन्यू त्याच्या पाठीचे आवाज आहे. तो त्याच्या आईच्या आवाजाला फॉलो करतोय. मगापासून बघतोय मी, या बाजूला तुम्ही बघू शकता त्याची आई आहे, त्यांच्या आवाजाला तो फॉलो करतोय. जिकडे जिकडे आईचा आवाज तिकडे तिकडे स्वराजच्या आवाजापुढे वळतोय. बघा त्याचे पायाचे स्ट्रोक आपण बघितलं तर कुठेच त्याची इंटेन्सिटी, त्याच्या पायाचे स्ट्रोक्स आपल्याला कमी होताना दिसत नाही आहेत. खूप पॉवरफुल. 1 तासानंतर त्याचे कोच त्याला पाण्यासाठी विचारतात. छोटीशी पाण्याची बाटली खाली फेकली जाईल, तो खालच्या खाली पाणी पिणार. ते बघा पाणी दिलेलं आहे, तो पाण्यातल्या पाण्यात. त्याचा पेस, त्याची स्पीड, कोच त्याला त्याची वाहवाही करतात कोच. मित्रांनो टाइम दाखव. 1:50 म्हणजे ऑलमोस्ट 2 तास पूर्ण झालेले आहेत आणि स्वराज अजून सुद्धा पाण्यामध्ये आहे, पोहतोय. बाळू बाळू चल चल तू चल. आता आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत मित्रांनो. काही किलोमीटरचं अंतर फक्त बाकी आहे, काही मीटरचं अंतर फक्त बाकी आहे आणि स्वराजच्या एफर्टसाठी अजून थोडासा बूस्ट देण्यासाठी त्याचे कोच सुद्धा खाली गेलेले आहेत. या बाजूला बघू शकतो आपण खंदेरी आहे आणि इथे जेटी आहे ना. कुठे गेली जेटी आहे. हां मित्रांनो 4:56 झालेत. 5चा टायमिंग जो होता म्हणजे त्यांचा एक टार्गेट टाईम होता आणि त्या टार्गेट टाईममध्येच स्वराज जवळपास पोहोचला. फक्त 100 मीटर अंतर बाकी असेल. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि त्याच्यासोबत साईसुद्धा आहे. तो त्याला बोलतोय चल 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 चल. त्याचा आवाजसुद्धा येतो आपल्याला. आला आला जवळपास. चालू असतील आरामात चल पुढं. पुढे झाली इथं कर, इथं काढ, इथं समोर काढ. चढ वर चढ. आरामात आरामात. नीट आरामात चढ. जा वर जा वर जा. थांबा थांबा येऊ दे येऊ दे. येईल तो थांबा. नाही येते होती 4:57 हा प्रवास आहे आपल्या स्वराजचा. 18 किलोमीटर अंतर सागरी अंतर यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. टार्गेटमध्ये झाला, टेन्शन नको. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत सर्वजण कान्होजी आंग्रे आयलंड. अखेर आपण शेवट पाहत आहात की स्वराज याने एवढ्या वातावरणामध्ये, थंडीच्या वातावरणामध्ये, रफ वातावरणामध्ये सुद्धा हा अंतर यशस्वीरित्या पार केलेला आहे. तर प्रथम आमच्या घरातले वरिष्ठ काका ते त्याला हार घालून स्वागत करतील. आणि पुढील जे आपलं नेहमीप्रमाणे ऑब्झर्वर जे आज हे इव्हेंट किती तासात झालं हे ते डिक्लेअर करतील आपले मयेकर सर, ओपन वॉटर महाराष्ट्र स्टेट ॲमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशनकडून आलेले आहेत. सर प्लीज. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे त्याचे हार्दिक स्वागत. त्यांनी हे अंतर 5 तास 6 मिनिटं आणि 45 सेकंदात पूर्ण केले. तसंच आपल्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे राज आणि जयेश पाटील हे सर्टिफिकेट देतील. आणि तसेच आपल्याकडे आज कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून GST डिपार्टमेंटचे डेप्युटी कमिशनर मुरलीधर बांडे सर आलेले आहेत. ते त्याला ट्रॉफी देतील.
त्यांनी हे कार्यक्रम असे सातत्याने करत राहू आणि आज आमच्या पूर्ण पाटील फॅमिलीला आज अभिमान आहे की त्यांनी त्याच्या आईचा वारसा सुद्धा पुढे चालवलेला आहे. आमचा टार्गेट पुरा झाला. टार्गेट मी हे बघतोय की हा मुलगा रात्रभर झोपला नाहीये, पाण्यात पोहलाय आता आणि याची एनर्जी काय लेवलची आहे अजूनपर्यंत तसाच नाचतोय तो. कोण बोलेल हा रात्रभर जागा होईल? आणि कोण बोलेल हा रात्रभर जागा होता? मित्रांनो, इव्हेंट कंप्लीट झालेला आहे आणि त्यानंतर इथल्या विठोबाच्या मंदिरात आपण आलो आहोत दर्शन घेण्यासाठी. हा इव्हेंट सुखरूप पार पडला त्यासाठी सोंडाला जो मासा असतो. अच्छा, तर मित्रांनो फायनली इव्हेंट हा पूर्ण झालेला आहे. थेट त्यांच्या आई वडिलांकडे जाऊया. कसा झाला इव्हेंट, काय अपेक्षा होती आणि बाकी सगळ्या गोष्टी काय सांगा. इव्हेंट खूप छान झालं. त्याचा आम्ही 7 तासाचा टार्गेट पकडला 6 होता, पण तासाचा. त्यांनी 5 तासामध्ये कम्प्लीट केले. आम्ही खूप खुश आहोत. खरंच माझी जी प्रॅक्टिस जे घेत होतो ते सफल झाले. जेव्हा पाण्यात होतास तेव्हा कसं वाटलं? टार्गेट दिला होता, टार्गेट दिलेलात की कसं काय? नाही, टार्गेट म्हणजे त्याला सांगितलं 7 तासात तरी कम्प्लीट व्हायला पाहिजे, पण आता 5 बघ, तासात करच आता म्हणून. 6 तासाचं 5 तासात कम्प्लीट झालेलं आहे. कसं वाटतंय? मला खूप भारी वाटते. आणि आता याच्या पुढे जे आहेत इव्हेंट त्यासाठी कशी मेहनत करणार, काय करणार? मी खूप मेहनत करणार. आवाज मित्राचा आवाज जरा जीभ जरा जाड हा, झाले जीभ त्याची जरा खाऱ्या जाड झाली आहे. पण पाण्यामध्ये. मित्रांनो तुम्हाला सांगतो, मगाशी जेव्हा आपण बाहेर उभे होतो तेव्हा त्याची एनर्जी, त्याची जी होती ना इंटेन्सिटी, जी उतरताना जी होती ना तीच होती. मी विचार करत होतो की आम्ही झोपलो नाही आहोत. जवळपास 11:50 हा पाण्यामध्ये गेला आणि 5 तासामध्ये तो बाहेर आला. झोपला नाही, काय नाही, बाकी सगळ्यांनी झोपा घेतल्यात प्रॉपरली. पण या सगळ्या गोष्टी पार पाडल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे. खरंच हॅट्स ऑफ आहे तुला या एनर्जीसाठी. सो तुला भविष्यामध्ये जेवढ्या पण काही इव्हेंट्स आहेत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आता मित्रांनो तुम्हाला अंदाज येईल की किती पब्लिक होती त्याच्या सपोर्टसाठी. ही एवढी मोठी बोट होती. ही बोट पाठीमागे अडकली होती. ते आता कशी बशी निघाली आहे आणि त्या इथे आलेले आहेत. इकडे जेवणाची व्यवस्था चालू आहे. सगळे जेवणाची व्यवस्था करत आहेत. आणि बघा एवढी पब्लिक होती त्याच्यासोबत सपोर्टला. असं वाटतंय एका गावाचे रहिवासी एका गावातून दुसऱ्या गावात आले. तर मित्रांनो व्लॉगला करूया एंड. व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. एक महत्त्वाची गोष्ट, व्लॉग जर खरंच आवडला असेल आणि त्याच्या मेहनतीला खरंच तुम्हाला दाद द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कॉंग्रॅच्युलेशन कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच छान अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.